नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण चण्याची उसळ बनवणार आहे. त्याच्यासाठी चणे रात्रभर भिजू टाकून ठेवलेले आहे. आता आपण कुकर लावून घेऊया. याच्यावाला 2 शिट्ट्या काढून कुकरमध्ये टाकलेला आहे. आता इथं 2 ग्लास पाणी टाकून चांगलं 2 शिट्ट्या काढून घेऊया. 2 शिट्ट्यामध्ये छान असे भिजून गेलेले आहे, बघू शकता असे. आता आपण याला फोडणी देऊया. मिरची छान बारीक कट करून घेतली आहे, कोथिंबीर आहे, इथे कांदा आहे, इथे मसाला वगैरे आहे आणि अद्रक लसणची पेस्ट आहे आणि इकडे 2 टमाटर चांगले बारीक कट करून घेतलेले आहे. कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण जिरी मोहरी टाकून घेऊया आणि सोबतच कांदा पण छान असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये. कांद्याचा कलर चेंज झाला. आता थोडी मिरची टाकून घेऊया. याला पण छान असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये. बघू शकता अशा पद्धतीने. आता अद्रक लसणची पेस्ट पण टाकून घेऊया. छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं शिजू देऊया. बघू शकता अशा पद्धतीने छान असं शिजू द्यायचं. थोडीशी कोथिंबीर पण टाकली तेलामध्ये. छान अशी टेस्ट येते तेलामध्ये कोथिंबीर टाकली. कांदे मिरची छान अशी गोल्डन ब्राऊन पर्यंत झालेले. आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले टाकूया. हळद, मीठ आणि गरम मसाला छान असं मिक्स करून घेऊया. तिखट वगैरे टाकायचं नाही कारण मिरची टाकलेली आहे. छान असं एकजीव झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया. त्याला पण छान असं मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवरती शिजू देऊ. छान असे शिजलेले आहे. आता आपण याच्यामध्ये चणे टाकून घेऊया. याला पण छान असं मिक्स करून घेऊ. बघू शकता छान असे मिक्स झालेले आहे. आता आपण याला झाकण ठेवून मंद आचेवरती शिजू देऊया 10-15 मिनिटासाठी. 10 मिनिटं छान अशी शिजलेली आहे. बघू शकता तेल पण सुटलेलं आहे छान असं. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. छान असं एकदा मिक्स करून घेऊया आणि आपले चणे रेडी आहे खाण्यासाठी. स्मेल पण छान येत आहे. नक्की एकदा तरी ट्राय करून बघा तुम्ही. खूप छान असे होते. कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.